नमस्कार मित्रांनो. तर आपल्या 30 डेच्या सिरीजमध्ये आज आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ आयव्ही फ्लुइड्स. तर आयव्ही फ्लुइड्सचे बेसिकली आपल्याला माहिती आहे की 3 टाइप्स असतात: क्रिस्टलॉइड्स, कोलॉइड्स, ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स. तर क्रिस्टलॉइड्समध्ये काय असते? क्रिस्टलॉइड्समध्ये 3 क्लासिफिकेशन पडतात की आयसोटॉनिक, हायपोटॉनिक, हायपरटॉनिक. आयसोटॉनिक काय आहे? तर आयसोटॉनिक हे असं सेम ऑस्मोलॅरिटी म्हणजे असं आहे फ्लुइड्स जे की ह्या कॉन्स्टिट्युएंट्समध्ये सेम ऑस्मोलॅरिटी असणार प्लाझ्माच्या कंपॅरिझनमध्ये. प्लाझ्मा सारखी सेम ऑस्मोलॅरिटी ज्याच्यामध्ये असेल ते आयसोटॉनिक फ्लुइड्स असणार. तर हे इझिली प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करू शकतात कारण की ऑस्मोलॅरिटी त्याची सेम असल्यामुळे. तर त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते असतात? तर एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आहे 0.9% NSA, सेकंड आहे RN ज्याला की आपण रिव्हर लॅक्टिक किंवा हार्टमाइंड सोल्युशन असं म्हणतो, प्लाझ्मा लाईट. आणि हे कुठं आपण यूज करतो? तर डिहायड्रेशनच्या पेशंट्समध्ये, शॉकच्या पेशंट्समध्ये माहिती आहे आपल्याला आयव्ही फ्लुइड लॉस हा खूप जास्त झालेला असतो. तर त्या सिच्युएशन्समध्ये आपल्याला पेशंट्सच्या फ्लुइडचं रिसॅक्सिटेशन करायचे, तर त्या सिच्युएशन्समध्ये आपल्याला हे आयसोटॉनिक सोल्युशन्स युजफुल असतात आणि फ्लुइड रिसॅक्सिटेशनमध्ये पण यूज करतो. सेकंड टाईप आहे हायपोटॉनिक सोल्युशन. हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे जी आपली ऑस्मोलॅरिटी आहे, ऑस्मोलॅरिटी प्लाझ्माच्या ऑस्मोलॅरिटीच्या कंपॅरिझनमध्ये ह्या आयव्ही फ्लुइड्सची ऑस्मोलॅरिटी कमी असणार. हायपो मीन्स लेस, तर लेस ऑस्मोलॅरिटी दॅन ब्लड प्लाझ्मा. तर याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते ह्या हायपोटॉनिक सोल्युशन्सचे? तर ह्यामध्ये आता याच्या हाफ 0.9% NSच्या हाफ 0.45% NS, 0.33% NS आणि डेक्स्ट्रोज 2.5% इन वॉटर म्हणलेले. आता हे झाले एक्झाम्पल्स हायपोटॉनिकचे. आणि हे यूज कुठे करतो आपण हायपोटॉनिक सोल्युशन्स? बेसिकली तर इंट्रासेल्युलर डिहायड्रेशन कंडिशन्स डेव्हलप झाली असेल किंवा हायपरनायट्रिमिया म्हणजे सोडियम लेवल, ब्लडमधली सोडियम लेवल इन्क्रीज झालेली, त्या सिच्युएशन्समध्ये आपल्याला हे हायपोटॉनिक सोल्युशन्स यूज करावे लागतात. त्याचप्रमाणे हे कॉन्ट्राइंडिकेटेडमध्ये म्हणजे की आपल्याला ह्या कोणत्या सिच्युएशन्समध्ये हायपोटॉनिक सोल्युशन्स यूज नाही करायचे, तर शॉक आणि इंट्राक्रेनियल प्रेशर इन्क्रीज झालेल्या सिच्युएशन्समध्ये आपण हायपोटॉनिक सोल्युशन जनरली यूज करत नाही. काय यूज करत नाही? कारण की जर आपण हे हायपोटॉनिक सोल्युशन्स जर परत शॉकच्या कंडिशन्समध्ये दिले तर त्यामुळे काय होणार? फ्लुइड लॉस अजून होणार आणि अजून पेशंट शॉकमध्ये जाणार. सेम इंट्राक्रेनियल प्रेशर्समध्ये सुद्धा सेम सिच्युएशन क्रिएट होणार. इंट्राक्रेनियल प्रेशर वाढत जाणार हायपोटॉनिक सोल्युशन्स आपण जेवढे पेशंट्सला प्रोव्हाइड केले तेवढे. हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे काय? इन्क्रीज ऑस्मोलॅरिटी दॅन प्लाझ्माच्या कंपॅरिझनमध्ये ऑस्मोलॅरिटी जास्त असणार आयव्ही फ्लुइड्सची, म्हणून त्याला आपण हायपरटॉनिक म्हणतो. तर याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते? ऑब्विसली 3% NSA, 5% NaCl, सोडियम क्लोराईड आणि डेक्स्ट्रोज 10%, डेक्स्ट्रोज 25%, डेक्स्ट्रोज 50%. सिम्पल आहे, हायपर सिम्पली जास्त असणार ऑस्मोलॅरिटी आणि हे पण डिजिट्स पण मोठे मोठे याच्यामध्ये. तर हे एक्झाम्पल सिम्पली आहे लक्षात ठेवायला. आणि हे आपण कशामध्ये यूज करतो? सिव्हिअर हायपोनायट्रेमियामध्ये आणि सेरेब्रल इडिमामध्ये. हे दोन्ही सिच्युएशन्समध्ये आपण जनरली हायपरटॉनिक सोल्युशन्स यूज करतो. काय यूज करतो ह्या इडिमामध्ये, सेरेब्रल इडिमामध्ये? तर आपल्याला माहिती आहे इडिमामध्ये काय होत असते? फ्लुइड ॲक्युमुलेशन होत असते एखाद्या जागेवरती आणि तिथं इन्फेक्शन झालेलं असतं. तर त्या सिच्युएशन्समध्ये आपण हायपरटॉनिक सोल्युशन्स म्हणजे काय? त्याची ऑस्मोलॅरिटी प्लाझ्माच्या कंपॅरिझनमध्ये जास्त आहे, तर हे फ्लुइड काय करणार? मग हे ह्याच्या बाहेर काढणार आणि इडिमा कमी होणार त्या पेशंट्समध्ये. तर त्यामुळे हायपरटॉनिक. एक्झाममध्ये बेसिकली हेच प्रश्न विचारतात की क्रिस्टलॉइड्समध्ये कोणते टाईप्स असतात ते, आणि आपल्याला एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सरळ मॅच द फॉलोइंग वगैरे प्रश्न विचारणार की त्यात 0.9% NS कोणतं आहे? तर आयसोटॉनिक आहे. याचा हा 0.45% NS हे हायपोटॉनिकमध्ये येणार आणि हायपरटॉनिकमध्ये मोठे मोठे डिजिट्स जे दिसले ते हायपरटॉनिकमध्ये येणार. याचे अजून 2 टाईप्स आहे, कोलॉइड्स आणि ब्लड प्रोडक्ट्स. ते आपण लगेच बघूया. तर आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेलं की आपले आयव्ही फ्लुइड्स आहेत त्याचे टाईप्स होते क्रिस्टलॉइड्समध्ये: आयसोटॉनिक, हायपोटॉनिक आणि हायपरटॉनिक. तर आता आपण बघूया क्रिस्टलॉइड्समध्ये झालं, आता कोलॉइड्सपासून स्टार्ट करू. कोलॉइड्स काय? कोलॉइड्स इज अ हाय मॉलिक्युलर वेट, सो इट रिमेन्स इन अ हाय इंटरव्हॅस्क्युलर स्पेस. सो कोलॉइड्स हे असे मॉलिक्युल्स असणार किंवा असे आयव्ही फ्लुइड्स असणार ज्यांचे की जे मॉलिक्युलर वेट आहे ते खूप जास्त हाय असणार प्लाझ्माच्या कंपॅरिझनमध्ये. आणि त्यामुळे जे आपलं इंटरव्हॅस्क्युलर स्पेस आहे, म्हणजे सपोज टू बी हे एक आपली आयव्ही हे म्हणू शकतो आपण, एक ब्लड वेसल्स आहे, ही दुसरी ब्लड वेसल्स आहे, आणि ह्या दोन्हीमध्ये जे स्पेस असणार हे त्या स्पेसमध्ये इंटरव्हॅस्क्युलर स्पेसमध्ये जसेच तसं राहणार. आता याचे 2 टाईप्स राहणार.
नॅचरल आणि सिंथेटिक. नॅचरल कोलॉइड्स कोणते असतील? अल्ब्युमिन 5%, अल्ब्युमिन 20%. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला अल्ब्युमिन हे आपलं प्रोटीन मॉलिक्युल असणार, ते कोलॉइड्स म्हणून काम करणार. तर आपण हे कधी यूज करणार? हायपोव्हॅलेमिया आणि बर्न्सच्या सिच्युएशन्समध्ये. हायपोव्हॅलेमिया मीन्स आपलं जे बॉडीमधले जे फ्लुइड्स असणार ते खूप फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन खूप लो होणार. आपल्याला त्याला रिसक्सिटेशन करण्यासाठी हे नॅचरल कोलॉइड्स आपण यूज करणार आहेत. तर सिंथेटिक कोलॉइड्स कोणते असतील? सिंथेटिक कोलॉइड्समध्ये एक्झाम्पल फर्स्ट आहे डेक्स्ट्रॅन. डेक्स्ट्रॅन कशामध्ये यूज करणार आपण? शॉकच्या सिच्युएशन्समध्ये. शॉक्स म्हणजे सपोज टू बी एखाद्या पेशंट्समध्ये फ्लुइडचं हायपोव्हॅलेमिक शॉकमध्ये गेलेलं आहे, त्या सिच्युएशन्समध्ये पण आपण डेक्स्ट्रॅन यूज करू शकतो. परत जेलॅटिन हे हिमॅसिल असणार, त्याच्यात प्लाझ्मा व्हॅल्यूम एक्सपान्शन. स्पेसिफिकली आपल्याला प्लाझ्माचं व्हॅल्यूम एक्सपॅन्ड करायचं आहे, तर त्या सिच्युएशन्समध्ये आपण जेलॅटिन यूज करणार म्हणजे हिमॅसिल. थर्ड एक्झाम्पल आहे सिंथेटिक कोलॉइड्समध्ये हायड्रोक्सिल स्टार्च, HES पण म्हणतो आपण त्याला. व्हॅल्यूम रिप्लेसमेंट करायची आहे. ह्याच्यामध्ये फक्त एक्सपान्शन करायचं असेल तर जेलॅटिन आणि रिप्लेसमेंट करायची आहे ते HES. म्हणजे सपोज टू बी डिलिव्हरी आपण सिझेरियन सेक्शन्स करत आहे परफॉर्म किंवा नॉर्मल डिलिव्हरी परफॉर्म करते, तिथं 500 ml वर ब्लड लॉस झालेलं आहे किंवा एखादं RTAचं पेशंट्स आहे त्याच्यामध्ये खूप जास्त ब्लड लॉस झालेलं आहे किंवा एखादं ऑपरेशन आहे, सर्जरीच्या वेळेस ब्लड लॉस हा खूप जास्त 500 ml 600 ml अबू गेलेला आहे, त्यावेळेस आपण त्या पेशंट्समध्ये ब्लड कंपोनंट्स तर देतो किंवा ब्लड पण देतो. त्यासोबतच आपण हायड्रॉक्सिल स्टार्च देत असतो व्हॅल्यूम रिप्लेसमेंटसाठी. ह्याच्यामध्ये सेम कंपोनंट असतात जे की आपल्या ब्लड्समध्ये असणार, जे व्हॅल्यूमला रिप्लेस करणार. तर हे झालं आपलं सगळं कोलॉइड्स. आता बघूया थर्ड टाईप आपलं ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स. तर ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स सिम्पल आहे. याच्यामध्ये आता आपल्याकडे असणार की एक तर आपण मॅक्झिमम यूज केला जाणारा टाईप आहे होल ब्लड. होल ब्लड म्हणजे यात पूर्णचे पूर्ण कन्स्टिट्युएंट्स असणार आहेत. आपल्याला सपोज टू बी पेशंट्सचा ब्लड लॉस खूप मॅक्झिमम आहे, त्या सिच्युएशन्समध्ये होल ब्लड आपण देत असतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे पॅक आरबीसीज म्हणजे आता ब्लडमधले पण कंपोनंट्स आपण सेपरेट केलेले असतात. तर त्यात पॅक आरबीसीज असेल ते यूज करणार आपण ॲनिमिक पेशंट्समध्ये. आणि FFP फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा हे आपल्याला बघायला मिळते की कोणत्याही पेशंट्सला क्लॉटिंग डिसऑर्डर्स आहेत म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर्स जर अब्सेन्स आहेत त्यांच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण FFP देतात. प्लेटलेट्स आपण ब्लडचं एक कंपोनंट सेपरेट केलं, त्यातलं प्लेटलेट्स कधी देणार? प्लेटलेट काउंट खूप कमी आहे म्हणजे थ्रोम्बोसायटोपेनिक सिच्युएशन्समध्ये आपण हे यूज करणार, प्लेटलेट्स कंपोनंट्स प्रोव्हाइड करणार पेशंट्सला. तर यातले MCQ पॉईंट्स मेनली विचारले जाणारे बेसिकली MCQ पॉईंट्स कोणते? एक आहे शॉकमध्ये आपण आयसोटॉनिक फ्लुइड्स यूज करतो. सेरेब्रल इडिमाच्या सिच्युएशनमध्ये जास्तीत जास्त आपण हायपरटॉनिक सलाइन्सला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे ते मी अगोदर पण सांगितलं होतं. इडेमा असणार, हायपरटॉनिकचं ऑस्मोलॅरिटी मॅक्झिमम आहे, तर जे फ्लुइड अक्युमुलेट झालेले इन्फेक्शियस फ्लुइड ते बाहेर येणार. बर्न्समध्ये आपल्याला मी सांगितलं आपण की RL हे फ्लुइड ऑफ चॉईस आहे. ठीक आहे, तर हे बेसिकली आपल्या IV फ्लुइड्सचे टाईप्स आपण बघितले, एकदम सिम्पली होते. समराईज करूया आपण त्याला. क्रिस्टलाइट्स पहिले बघितलं, त्यात काय होतं कोणते होते? आयसोटॉनिक, हायपोटॉनिक, हायपरटॉनिक. सिम्पली त्याचे डेफिनेशन्स, त्याचे एक्झाम्पल. आयसोटॉनिकमध्ये काय होते? 0.9% NaCl असेल किंवा RL असेल हे होतं. हायपोटॉनिकमध्ये आपण त्याच्या हाफ लक्षात ठेवलेलं, 0.45% NS असेल, 0.33% NS असेल. लास्टला आपण हायपरटॉनिकमध्ये सिम्पली म्हणलं की ज्याचा आकडा जास्त म्हणजे 5% सोडियम क्लोराईड किंवा 3% NS असेल किंवा D25 असेल, D5 असेल, हे सगळे हायपरटॉनिकमध्ये येणार. आणि त्यासोबत कोलॉइड्स बघितले. कोलॉइड्समध्ये 2 टाईप सांगितले, नॅचरल आणि सिंथेटिक. नॅचरलमध्ये काय सांगितलं आपण? नॅचरलमध्ये अल्ब्युमिनचे 5% आहे, 20% आहे. सिंथेटिकमध्ये सांगितलं की आपण जेलॅटिन आहे किंवा HES आहे. मॅक्झिममली सर्जरीज किंवा एखाद्या डिलिव्हरी किंवा RTAच्या पेशंट्समध्ये आपण हे जास्तीत जास्त कोलॉइड्स यूज करतो. लास्टला ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स बघितले, त्यात आपण मेनली 2 कन्स्टिट्युएंट बघितले. एक तर होल ब्लड असणार किंवा ब्लडचे कन्स्टिट्युएंट सेपरेट करून आपण त्याला प्रोव्हाइड करणार. लास्टला MCQ पॉईंट्स पण बघितले. तर आपण अशाच ही सिरीज जी आपली 30 days सिरीज आहे ती कंटिन्यू ठेवणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध आहे, तर तुम्ही यूट्यूब चॅनलला जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व फॉलो करून स्टे ट्यून राहा माझ्यासोबत. मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. थँक्यू.